लाडक्या बहिणींनो 3000 रुपये वाटप सुरू झाली आणि महत्त्वाचं खुशखबर तुम्हाला लोन देखील बहिणींनो लोन किती मिळत आहे 41,000 रुपये। हो, हे एकदम सत्य बातमी आहे। सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। 3000 रुपये वाटप सुरू झाली बहिणींनो। 2 हप्ते एकत्र दिले जात आहे। मागच्या वेळी भरपूर वेळात तुम्हाला 3000 रुपये देण्यात आले आहेत। जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा 3000 रुपये तुम्हाला देण्यात आले होते 2 महिन्याचे एकत्र। तसंच आता पुन्हा 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये देण्याचा निर्णय झाला आणि आज सुरुवात देखील झाली। खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले। भरपूर बहिणींना SMS आलेले आहेत। किती जिल्ह्यात पैसे पडले सांगतो तुम्हाला। आणि लोन जे आहे लोन पण मिळत आहे। लोन हे तुम्हाला छोटा मोठा लहान व्यवसायासाठी मिळत आहे। त्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, त्यासाठी एक अर्ज तुम्हाला भरायचा आहे। तो अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला सांगतो मी व्हिडिओमध्ये। आणि बघा, भरपूर बहिणींचा प्रश्न असा येत आहे की काही बहिणींचं लग्न झालेलं नाही आणि ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। आता KYC करावी लागत आहे। तर लग्न झालेलं नाही आणि त्यांचे वडील हयात नाही, लग्न झालेलं नाही त्यामुळे पती नाहीत आणि त्यांचे वडील नाहीत, वडील हयात नाहीत, त्यामुळे ते KYC कसं काय करतील? कारण KYC करताना पहिले तुमचं आधार कार्ड टाकावं लागतं, त्यानंतर वडील किंवा पतीचं आधार कार्ड टाकावं लागतो। आता लग्न झालेलं नाही त्यामुळे पतीचा काही विषय नाही, मग वडील पण हयात नाही, मग कसे काय KYC करता येणार आहे बहिणींना? त्याचा तोडगा निघालेला आहे, सांगतो तुम्हाला। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। आणि काही बहिणींचे प्रश्न मी घेतलेले आहेत, त्या प्रश्नांची पण उत्तरे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देतो बघा। तर राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत आजचा हा व्हिडिओ फार दमदार व्हिडिओ आहे। आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत लाडक्या बहिणींनो। खास करून माझ्या माता बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे। जेवढे पण तुमचे प्रश्न आहेत ना, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत। 3000 रुपये वाटप सुरू झाली त्याबद्दल पण सांगतो। काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, सर्वांना भेटणार आहेत। हो, असं नाही की काही लाडक्या बहिणींना भेटणार आहे आणि काही लाडक्या बहिणींना भेटणार, असं काहीच होणार नाही, सर्वांना मिळणार आहेत। पहिले तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। ते काम कुठलं करायचं आहे ते तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला KYC करावी लागणार आहे। आता ही KYC तुम्ही मोबाईलवरून करू शकता, तुम्हाला माहीत आहे। मोबाईलवर कशी करायची त्याचा सेपरेट व्हिडिओ मी मागच्या वेळी बनवलेला आहे आणि एकदम 2 मिनिटात, काही नाही 2 मिनिट लागत नाही KYC करायला, 2 मिनिटात होऊन जाते KYC। त्यामुळे तुम्हाला पण KYC करायचे असेल तर मोबाईलवरून करून घ्या, कारण आता लोड जो आहे तो लोड कमी होत आहे, त्यामुळे KYC पटापट करून घ्या। सर्वांना करायचे आहे बरं KYC, असं नाही की आता माझे पैसे येऊन गेले मग मला KYC करण्याची गरज नाही। हे बघा, दिवाळीच्या काळात सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला देण्यात आलेला आहे, ते 1500 रुपये तुम्हाला बघा, ज्या बहिणींची KYC झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण 1500 रुपये आले होते, बरोबर। त्यामुळे KYC करायची की नाही असा प्रश्न बहिणींच्या मनात उपस्थित झालेला होता। हे बघा, KYC सर्वांना करावीच लागणार आहे। पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम होता कामा नये, पुढे चालून तुमचा हप्ता बंद होता कामा नये, त्यासाठी KYC करून घ्या। ओके, आता भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत, सर्व प्रश्नांची उत्तर देतो। पहिले महत्त्वाचं 41,000 रुपये जे आहेत, 41,000 रुपये हे कर्ज तुम्हाला मिळत आहे। त्यासाठी फॉर्म कोणता भरायचा त्याची माहिती मी तुम्हाला देतो, काहीच टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो तुम्हाला। बघा, आता 41,000 रुपयेसाठी फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दल माहिती बघा। ₹41,000 रुपये हे लोन भेटत आहे बरं, कर्ज। तुम्ही छोटा मोठा यासाठी व्यवसायासाठी तुम्हाला हे कर्ज शासनाकडून दिलं जात आहे। आता याबद्दल अपडेट जरी सांगायचं म्हटलं तुम्हाला तर 1 लाख रुपये कर्ज मुंबईतील लाडक्या बहिणींना येणे सुरू झालेलं आहे। मुंबई, फक्त मुंबईतील ज्या महिला आहेत त्यांना हे 1 लाख रुपये कर्ज दिलं जात आहे। आता एक कर्ज 0% व्याज दराने दिलं जात आहे, म्हणजे कुठलंही तुम्हाला व्याज लागणार नाही मुंबईतील बहिणींना। याची सुरुवात झालेली आहे, मागच्या वेळी सुरुवात झाली होती। हे कर्ज
देण्याचा निर्णय कोणी घेतला? मुंबईतील बँका, मुंबईतील ज्या काही बँका आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आणि 0% व्याजदराने छोटा मोठा व्यवसायासाठी लाडक्या बहिणींना हे कर्ज दिलं जात आहे तिथे, बरोबर. तर या पद्धतीने हे कर्ज तिथे दिले जात आहे. आता मग भरपूर बहिणी प्रश्न विचारू लागल्या की बाकीच्या जिल्ह्यांचं काय? कारण बाकीच्या जिल्ह्यात का लाडक्या बहिणी राहत नाही, मग बाकीच्या जिल्ह्यात का नाही कर्ज, असा प्रश्न विचारण्यात आला. तर बघा बहिणींनो, त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो मी. मागच्या वेळी एक घोषणा झाली होती, तुम्हाला आठवत असेल तर, तसंच न्यूजमध्ये पण आलं होतं की 40,000 रुपयेपर्यंत कर्ज बाकीच्या जिल्ह्यात मिळू शकतं. मुंबईत येथे 1,00,000 रुपये आणि बाकीच्या जिल्ह्यात 40,000 रुपये किंवा 41,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळेल असं सांगण्यात आलं. त्याबद्दल अजून अर्ज किंवा त्याबद्दल अजून त्यापुढे काही अपडेट दिली नाही. ओके, मग अर्ज कसा भरायचा बहिणींनी, हा एक प्रश्न आहे. तर याबद्दल अजून अपडेट नाही बहिणींनो. फक्त मुंबईतील बहिणींना सध्या तरी आता कर्ज मिळत आहे, बाकीच्या जिल्ह्यात सुरू झालेलं नाही. हे बघा, आता असं नाही की बाकीच्या जिल्ह्यात होणार नाही, बाकीच्या जिल्ह्यात पण सुरू होईल, परंतु थोडी वाट बघावी लागणार आहे आपल्याला. लवकरच त्याबद्दल निर्णय होईल आणि कर्ज संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला तसं पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सध्या तरी त्याबद्दल अपडेट नाही. आता 3,000 रुपये वाटप सुरू झाली, कोणाकोणाला मिळाले बघा. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. स्पेशली राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ फार दमदार आहे. 2 महिन्याचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप सुरू, याबद्दल आपण अपडेट बघत आहोत. परंतु यामध्ये भरपूर बहिणींचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तुम्ही फक्त काय करा, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला पटापट लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला बघा आता अपडेट. यामध्ये आता भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, तर तुम्हाला या प्रश्नांची सर्व उत्तरे भेटणार आहेत. काहीच काळजी करू नका, सर्व उत्तरे मी देतो तुम्हाला. हे बघा, आता 3,000 रुपये वाटप संदर्भात पण सांगतो, त्याविषयी पण माहिती आहे, काही काळजी करू नका. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती त्याबद्दल मी सांगतो, त्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल माहिती. 3,000 रुपये वाटप संदर्भात किती जिल्ह्यात सुरू झालं काय नाही सर्व सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आता एका बहिणीने हा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे बघा. जून, जुलै आणि ऑगस्टचे पैसे नाही भेटणार सर, देतो म्हणाले पण काही झाले सर, मुंबई. हे बघा, मुंबईतील एका बहिणीने हा प्रश्न विचारला आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की मला जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे पैसे आले नाहीत, मिळतील असं सांगण्यात आलं परंतु भेटले नाहीत, काय झालं त्याचं, याबद्दल उत्तर पहिले मी सांगतो. हे बघा, आता ज्या ज्या बहिणींना या 3 महिन्याचे पैसे राहिलेले आहेत किंवा मागील 3 महिन्याचे पैसे राहिलेले असतील, तर आता यासाठी काही कारण असू शकतात. पैसे न येण्याचे कारण तुम्हाला सांगतो. आता यामध्ये बघा, पैसे न येण्याचं एक महत्त्वाचं कारण तुमचं आधार कार्ड जे आहे ना, आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का. कारण जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर काही फायदा होणार नाही, हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमाच होणार नाही. कारण आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तरच हप्ता येतो, आलं लक्षात. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तेवढं पहिले बँकेत जाऊन तुम्ही बघा आणि ते आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. जेव्हा तुम्ही ते कराल, म्हणजे आधार सीडिंग प्रक्रिया असते ती, आधार सीडिंग झाल्यानंतरच योजनेचे पैसे येतात, बरोबर. त्यामुळे हे तेवढं काम करून घ्या. पुढे बघा, तर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागणार आहे. ओके, आणि जरी तुमचं आधार कार्ड पण बँकेशी लिंक असेल तरीही हप्ते तुमचे आले नसतील, तर मग तुमचा फॉर्म, जो फॉर्म आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तो फॉर्म जो आहे, म्हणजे आता तुम्हाला तुमचं इथे प्रश्न मला हा समजला नाही एक, की हे जे जून, जुलै, ऑगस्ट हे
2024चे हप्ते आहेत की 2025चे? कारण जरी 2024चे असतील तर जून जुलैपासून हप्ता सुरू झालेला आहे, तेव्हा जरी तुमचा फॉर्म जरी ऑगस्ट महिन्यात भरला गेलेला असेल तर मग तुम्हाला ऑगस्टचे पुढील हप्ते मिळतील. समजलं तुम्हाला? जून जुलैचे मिळणार नाही. जरी 2024मध्ये तुमचा फॉर्म भरला गेलेला असेल तर मग जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आहेत त्या दिवसापासून पुढील हप्ते भेटणार आहेत, मागील हप्ते भेटणार नाहीत. आलं लक्षात? आणि मग 2025मध्ये जर तुमचा फॉर्म भरला गेलेला असेल तर मग काही कारणास्तव त्यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्यामुळेच तुमचा हप्ता थांबवलेला असेल. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की तेवढं बघा बँकेत जाऊन. पुढील प्रश्न मी घेतो. चला, पुढील प्रश्न तुम्ही बघू शकता. सर, मी अजून KYC केली नाही, मला ऑक्टोबरचा हप्ता भेटणार का? आता बघा, यांचा प्रश्न असा आहे की ऑक्टोबरचा हप्ता भेटणार का? 2 महिन्याचा कालावधी KYCसाठी दिलेला आहे. 2 महिने KYCसाठी, बरोबर. आता प्रश्न असा आहे की ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का? माझी KYC झालेली नाही. हे बघा, याचं उत्तर आहे हो. हप्ता मिळेल तुम्हाला 1500 रुपयाचा ऑक्टोबरचा हप्ता मिळेल. परंतु मी तुम्हाला काय सांगत आहे, KYC पण करणं फार गरजेचे आहे. नाहीतर पुढे चालून तुमचे हप्ते बंद पण होऊ शकता बरं, सांगता येत नाही. त्यामुळे KYC पण करावीच लागणार आहे. आता तुमचा हा प्रश्न सध्या तरी ऑक्टोबरचा हप्त्याबद्दल आहे ना, तर ऑक्टोबरचा हप्ता मिळून जाईल तुम्हाला. सप्टेंबरचा मिळाला, मागच्या वेळी KYC झाली नव्हती तरी हप्ता देण्यात आला. ऑक्टोबरचा पण मिळून जाईल तुम्हाला. पण पुढे चालून तुम्हाला अडथळा येऊ शकतो हप्त्यासाठी, त्यामुळे KYC करून घ्या सर्वांनी. ओके, चला, याचं उत्तर पण मी दिलं. आणि KYC प्रक्रिया ही सर्वांना करावीच लागणार आहे. सध्या तरी आता तुम्हाला जरी लोड वाटत असेल, वेबसाईटवरती चांगल्या पद्धतीने वेबसाईट चालत नसेल, समस्या येत असतील, तर एक काम करा तुम्ही, रात्री बघा, एक काम करा, रात्री 12 नंतर ट्राय करा, KYC होऊन जाते. नाहीतर सकाळी KYC करा, 100% होऊन जाते. चला, हा प्रश्न झाला. आता पुढील प्रश्नाचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. बघा, चला, पुढील प्रश्न मी घेतो. कितने पैसे देणार आहे नक्की? आता बघा, यांचा प्रश्न आहे म्हणजे किती पैसे देणार नक्की. आता जो ऑक्टोबरचा हप्ता आहे, हा ऑक्टोबरचा हप्त्यासाठी किती पैसे भेटणार, म्हणजे यांचा प्रश्न असू शकतो 2 महिन्याचे 3000 रुपये मिळतील का, की नुसते ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळतील, मागच्या वेळी घोषणा झाली होती का 2100 रुपये मिळतील. चला, याचं उत्तर पण देतो. याचं उत्तर मी तुम्हाला थोडा टाईममध्ये देतो. पहिले पुढील प्रश्न घेतो मी, त्याचं उत्तर पण फार महत्त्वाचं भेटणार आहे तुम्हाला. देतो त्याचं उत्तर, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, त्याचं उत्तर पण मी देतो. हे बघा, पालघरमध्ये कधी येणार? आता प्रश्न असा आहे की पालघरमध्ये कधी येणार, म्हणजे पालघरचा हप्ता कधी भेटणार. हे बघा, याचं उत्तर पण पुढे देतो तुम्हाला. अजून आम्हाला आले नाही कोल्हापूर. ठीक आहे, ज्यांना कोणाला आले नसतील त्यांनी काही काळजी करू नका, सांगतो त्याचं उत्तर पण देतो मी तुम्हाला. पुढील प्रश्न आहे, मागील 3 प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं नाही, ते थोड्या टाईममध्ये मी तुम्हाला देतो, काही टेन्शन घेऊ नका. हा प्रश्न बघा, पहिले महत्त्वाचे प्रश्न घेऊन टाकतो मी. लाडली बहन का पैसा मेरा नहीं आया है, 1 साल हो गया हे, मेरा रोड से हूँ, म्हणजे मीरा रोडतून या बहिणी बोलत आहेत कमेंट करून की आम्हाला 1 वर्ष झाला तरी पैसा आला नाही लाडकी बहीण योजनेचा, असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, आता भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलं आहे, भरपूर बहिणींचा हप्ता थांबवण्यात आला आहे, बंद करण्यात आला आहे. तुम्ही अपात्र झालेला असाल त्यामुळे हप्ता तुमचा बंद झालेला असेल. आता अपात्रतेचे कारण तुम्हाला सांगतो मी. हे बघा, तुमच्याकडे जरी 4 चाकी वाहन असेल ना, तर समजून जायचं की तुमचा हप्ता बंद झाला. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर समजून जायचं की तुमचा हप्ता बंद झाला. आयकर दाता असाल, कोणी घरात सरकारी कर्मचारी नोकरीवर असाल तरी हप्ता बंद होऊन गेलेला आहे भरपूर बहिणींचा. तसेच 4 व्हीलर 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर हप्ता बंद करण्यात आलेला आहे भरपूर बहिणींचा. हे कारण असू शकतं. नाहीतर जरी मग हे कारण तुमचं नसेल तर मग एक कारण सांगतो तुम्हाला, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं. पुढील बघा, हो झाली आमची KYC. हो, ठीक आहे, KYC करून घ्या. भरपूर बहिणींनी केली KYC, तुम्ही पण करून घ्या, ज्यांची बाकी असेल त्यांनी.
नगर जिल्हा नाही आले अजून, कधी येणार? नगर जिल्ह्याचं आले नाही पैसे, कधी येणार? चला याचं उत्तर पण देतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व उत्तर देतो मी आता. बघा, चला मागील पण 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिलेली नाहीत ना. चला सर्व सांगतो. नगर जिल्हा नाही आले अजून, कधी येणार? आणि मागील प्रश्न काय विचारला होता? अजून आम्हाला आले नाही कोल्हापूर. तसेच पालघरमध्ये कधी येणार आणि कितने पैसे देणार, असा एक प्रश्न विचारण्यात आला आहे. हां, चला आता बघा, 3,000 रुपये मिळणार की 1,500 रुपये मिळणार की 2,100 रुपये मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे किती पैसे देणार असं म्हटलेलं आहे. आता किती पैसेमध्ये 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. 1,500 रुपये म्हणजे एकच महिन्याचे मिळणार की 2 महिन्याचे, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 की 2,100 रुपये मिळणार. हे बघा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये देतो. तुम्हाला जरी 15वा हप्ता आलेला नसेल आणि हा 16वा हप्ता, तर मग 3,000 रुपये मिळतील. आणि तुम्हाला सर्व हप्ते भेटलेले आहेत, तर मग 16वा हप्ता मिळेल 1,500 रुपये. आलं लक्षात? म्हणजे किती भेटणार आहेत? जरी तुमचा मागील महिन्याचा हप्ता 15वा हप्ता सप्टेंबरचा हप्ता तुमचा बाकी असेल, तर सप्टेंबरचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबरचे 1,500 रुपये, टोटल 3,000 रुपये मिळतील. आणि जरी तुम्हाला सर्व हप्ते भेटलेले आहेत, तर मग तुम्हाला फक्त ऑक्टोबरचे 1,500 रुपये भेटणार आहेत. ते कधी भेटणार आहेत तुम्हाला पुढे सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. सुरुवात झाली का त्याबद्दल पण सांगतो. पालघरमध्ये कधी येणार? लवकरच हप्ता आता जमा होणार आहे बहिणींनो. आता अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींना मागील सप्टेंबरचा हप्ता आला नाही, त्यांना सप्टेंबर ऑक्टोबरचे 2 महिन्याचे 3,000 रुपये येतील. आलं लक्षात? पुढील प्रश्न होता, अजून आम्हाला आले नाही कोल्हापूर. येऊन जातील. हप्ता आता कोणत्या क्षणी पडणार आहे? सर्व जिल्ह्यात येतील. कोल्हापूर असो किंवा पालघर असो, सर्व जिल्ह्यात, जेवढे पण जिल्ह्यात तेवढे जिल्ह्यात हप्ता येणार आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. या प्रश्नाचं उत्तर तर मी दिलं ना तुम्हाला. हां, हो झाली आमची KYC. चला याचं उत्तर पण दिलं. नागर जिल्हा काय म्हटलं आहे? नगर जिल्ह्यात आले नाहीत, काही टेन्शन घेऊ नका. 2-4 दिवसामध्ये हप्ता 100% जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. ओके, कोणाला 3,000 रुपये आणि कोणाला 1,500 रुपये भेटणार आहेत, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. 2-4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींनो हप्ता जमा होणार आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. बोनस आला नाही, हे बघा. आता पुढील प्रश्न आहे, बोनस आला नाही. हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. भरपूर बहिणी ज्या आहेत त्यांना दिवाळीमध्ये सांगण्यात आलं की 5,500पर्यंत बोनस मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, परंतु बोनस आलं नाही असं आता बहिणी प्रश्न विचारत आहेत. तर बघा, मागच्या न्यूजमध्ये पण आलं ते अपडेट, आपण तुम्ही सर्वांनी बघितलं. बोनस संदर्भात मी तुम्हाला तेव्हा पण बोललो होतो की फेक अपडेट सध्या पसरवल्या जात आहेत. फेक अपडेटपासून तुम्ही बळी पडू नका. सत्य माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बोनस वगैरेसाठी कुठलाही निर्णय झालेला नाही लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात? आणि बोनसची कुठलीही GR किंवा कुठलीही अपडेट आली नव्हती, त्यामुळे बोनसची ही अपडेट फेक आहे. कुठलाही बोनस तुम्हाला दिलं जाणार नाही. फक्त लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपये भेटतात. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, नाशिकमध्ये कधी येणार 3,000 रुपये? हे बघा, 3,000 रुपये येतील असं नाही. तुमचा मागील सप्टेंबरचा हप्ता बाकी असेल तर मग तुम्हाला 3,000 रुपये मिळतील 2 महिन्याचे एकत्र. आणि जरी तुम्हाला मागील हप्ता भेटला असेल सप्टेंबरचा, तर मग तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत ऑक्टोबरचे. आणि 2-4 दिवसामध्ये हप्ता जमा होणार आहेत. ओके, या प्रश्नाचं उत्तर पण भेटलं. पुढील बघा, मला जानेवारीनंतर फेब्रुवारीपासून एकही पैसा आलेला नाही. याचं उत्तर असेल की तुम्हाला अपात्र केलं गेलं असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, त्यानंतर तुमच्याकडे तुम्ही आयकर देत असाल, सरकारी कर्मचारी असाल, नोकरीमध्ये असाल, 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, यामुळे तुम्हाला अपात्र केलं गेलं असेल. त्यानंतर जानेवारीनंतर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता दिला गेलेला नाही. हां, जरी हे काही नसेल, तुमच्याकडे तुम्ही नोकरीत नसाल किंवा तुम्ही या निकषात बसत नाही, तर मग महत्त्वाचं एक कारण असू शकतं, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल. हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. एवढं तुम्ही चेक करा.
आणि जरी तुम्हाला अपात्र केलं गेलं असेल तर मग तुम्हाला समजून गेलं असेल की तुमच्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही समजून जा की आपल्याला अपात्र केलं गेलेलं आहे म्हणून, किंवा 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही समजून जा की आपल्याला अपात्र केलेलं आहे म्हणून. कारण 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. भरपूर बहिणी आहेत ज्यांना अपात्र करण्यात आलं आहे. जवळपास 26 लाख आकडा समोर आला होता अपात्र बहिणींचा, म्हणजे 26 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे या कारणामुळे. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं तुम्हाला. पुढे बघा. सर माझे पत्नीला पैसे नाही आले, येऊन जातील 2-4 दिवसामध्ये. 100% 2-4 दिवसामध्ये ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे आता. पुढे बघा. मला पैसे आले नाही, मी KYC विधवा असल्यामुळे करू शकणार नाही. हे बघा, याच प्रश्नाचं उत्तर फार महत्त्वाचं आहे, कारण याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. प्रश्न काय आहे की मला पैसे आले नाही, मी KYC विधवा असल्यामुळे करू शकणार नाही का. आता पैसे तर बघा तुम्ही KYC केली नाही ना, तरी आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ भेटणारच आहे, काही काळजी करू नका. परंतु KYC पण करावीच लागणार आहे. तर आता तुम्ही विधवा असाल आणि त्यानंतर बघा विधवा असाल तर त्यामुळे पतीचं आधार कार्ड तुम्ही तिथे टाकू शकत नाही. त्यानंतर तुमचे वडील जरी हयात असतील तर वडिलांचा तुम्ही आधार क्रमांक टाका. आता वडील पण हयात नसतील आणि पती पण हयात नसतील तर मग काय करायचं, चला त्याबद्दल बघा माहिती. आता बघा, तुम्ही विधवा असाल बहिणींनो, तर पती पण हयात नसेल आणि वडील पण हयात जरी नसेल तर KYC कशी करायची. कारण आधार क्रमांक तुमचा टाकल्यानंतर पुढील ऑप्शन येतो तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका. आता पती पण नसेल आणि वडील पण नसेल तर मग तुम्ही आधार नंबर कोणाचा टाकायचा. तर यासाठी बघा एक आता सरकार वेबसाईटमध्ये ऑप्शन तुम्हाला देणार आहे. KYCमध्ये एक ऑप्शन देणार आहे, तिथे पती किंवा वडिलांचा ऑप्शन येतो ना, पती किंवा वडिलांचा ऑप्शन येतो ना आधार क्रमांक टाका म्हणून, तिथे आता तुम्हाला एक ऑप्शन अजून भेटणार आहे. ऑप्शन असा भेटणार आहे तुम्हाला तिथे 2 ऑप्शन येणार आहेत, 1 किंवा 2. तुमचे पती हयात नसल्यावर किंवा वडील हयात नाहीत का असा ऑप्शन येईल. तुमचे पती हयात आहेत की नाही असं तिथे हो किंवा नाही टाईप करायचं आहे. त्यानंतर वडील हयात आहेत की नाही तर हो किंवा नाही टाईप करायचा, असा एक ऑप्शन तिथे दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. काही दिवसानंतर तो ऑप्शन सुरू होईल आणि तुमची पण KYC तुम्हाला करता येणार आहे. आलं लक्षात. एक ऑप्शन येणार आहे तिथे की तुमचे पती हयात आहेत की नाही, हो किंवा नाही असा तुम्हाला ऑप्शन येईल. वडील तुमचे हयात आहेत की नाही असं ऑप्शन येईल. तुमचं लग्न झालेलं आहे का असा पण ऑप्शन येऊ शकतो. असे 2-3 ऑप्शन तिथे शासन टाकणार आहे KYCसाठी. काही काळजी करण्याची गरज नाही. ओके, ठीक आहे. याचं उत्तर तुम्हाला भेटलं आणि 2-4 दिवसामध्ये किंवा पुढील काही दिवसामध्ये 100% तसा ऑप्शन तुम्हाला भेटणार आहे तिथे वेबसाईटवरती. लवकरच शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण बहिणींना KYC करता येत नाही. काही बहिणी विधवा आहेत, काही बहिणींचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे पतीचा तर विषयच नाही आणि वडील पण हयात नाही. मग आधार नंबर टाकायचा कोणाचा याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे आणि तो ऑप्शन काढायला पाहिजे की पती हयात नाही असा ऑप्शन काढायला पाहिजे, किंवा लग्न झालेलं नाही असा ऑप्शन, किंवा वडील हयात नाही असा ऑप्शन तिथे टाकायला पाहिजे. चला या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला भेटलं. पुढील प्रश्न आहे, मला वडील पण नाही ना काय म्हणतो, मी अविवाहित आहे. बघा मी तुम्हाला आताच या प्रश्नाचं उत्तर दिलं की अविवाहित आहे म्हणजे पतीचं तर ऑप्शनच नाही, म्हणजे पती नाहीच, म्हणजे अविवाहित म्हणजे लग्न झालेलं नाही, म्हणजे पतीचा विषयच नाही. त्यानंतर मग वडिलांचा आधार क्रमांक तुम्ही टाकू शकता. जरी वडील पण नसेल, हे बघा वडील पण हयात जरी नसतील, वडील पण नाही, तर मग आधार क्रमांक टाकायचा कोणाचा. त्यासाठी तिथे ऑप्शन येईल तुम्हाला पती आहेत की नाही, म्हणजे पती हयात आहेत की नाही, तसेच वडील हयात आहेत की नाही असं ऑप्शन येईल तुम्हाला. तो ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही KYC करू शकता. आणि ऑप्शन तसा येणार आहे बहिणींनो, तिथे काही काळजी करू नका. कसं ऑप्शन येणार आहे की तुम्ही अविवाहित आहेत का, होय असं टाईप करायचं आहे. तसं ऑप्शन कसं येईल, अविवाहित आहेत का, लगेच तुम्हाला होय टाईप करायचं आहे. त्यानंतर ऑप्शन येईल वडील हयात आहेत की नाही, वडील हयात आहेत की नाही, तर असतील हयात तर होय म्हणा, जरी नसतील तर नाही म्हणा, असं ऑप्शन करून लगेच तुमची 2 मिनटात तिथे KYC पूर्ण केली जाणार आहे. तर असा शासनाने एक तिथे ऑप्शन टाकला जाणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
चला पुढील प्रश्न बघा. चला पुढील प्रश्न आहे, लास्टचा प्रश्न आहे, एवढा प्रश्न बघून जा. दिवाली बोनस भी गायब हो गया, भाई दूज का भी कुछ नहीं मिला, अक्टूबर हफ्ता और नवंबर हफ्ता नहीं आया, सब लेट आते हैं, पैसे KYC भी हुई है, फ्रॉड झूठ क्यों काय म्हटलेलं आहे, झूठ कौन खेलते हैं, भिवंडी महाराष्ट्र ठाणे डिस्ट्रिक्ट से हूँ. तर बघा यांचा प्रश्न असा आहे की दिवाळी बोनस भेटला नाही, त्यानंतर भाईदूज म्हणजे भाऊबीज होतं, ऑक्टोबरचा हप्ता पण आला नाही, नोव्हेंबरचा पण आला नाही. काय झालं, सर्व म्हणजे इथे KYC पण करायला सांगितलं जात आहे परंतु KYC पण होत नाही, असा यांचा प्रश्न आहे. चला उत्तर देतो, त्याचं पण काही काळजी करू नका. हे बघा दिवाळी बोनसचं पण सांगण्यात आलं परंतु दिवाळी बोनस काही आला नाही, त्यामुळे दिवाळी बोनस संदर्भात मागच्या वेळी सांगण्यात आलं तर दिवाळी बोनस मिळालेलं नाही आणि भाऊबीजचं पण बोनस वगैरे काहीच भेटलं नाही. फक्त मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की बोनस संदर्भात फेक अपडेट आहेत, त्यावरती विश्वास ठेवू नका. सत्य माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ एज्युकेशन पर्पज व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहितीसाठी व्हिडिओ असतात, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो आता दिला जाणार आहे, काही टेन्शन नाही. तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. आता ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2-4 दिवसामध्ये जमा होईल. आणि KYC होत नसेल तर रात्री 12 नंतर ट्राय करा, 100% होऊन जाते, किंवा सकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत KYC करा, होऊन जाते. ओके, तर ठीक आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिली आहेत, तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती दिली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न मांडा. पटापट तुमचे प्रश्न कमेंट करून मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देतो. तुमच्या काही समस्या असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा लवकरात लवकर. चला करा कमेंट पटापट.